नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। साखरपुडा झाला, विवाहाची तारीखही ठरवायचीच होती, पण नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात कोसळली आणि तरुण बेपत्ता झाला। नेमकं ही दुर्दैवी घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार हुतात्मा बाबू गेनू सागराच्या डिंबे धरण डावा कालव्यात पडली। या कारमधील एक जण सुखरूप बाहेर आला, तर दुसरा तरुण बेपत्ता झाला। वैभव मोरे वय 23 असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर प्रवीण घाणेकर वय 23 हा तरुण अपघातातून बचावला आहे। ही घटना चास ठाकरवाडी तालुका आंबेगाव येथील कोंबडवाडी हद्दीत रविवारी रात्री 11:30च्या सुमारास घडली। अधिक माहितीनुसार नारोडी येथून वैभव व प्रवीण हे दोघे कारमधून जात होते। वैभव कार चालवित होता। ठाकरवाडी रस्त्याने गिरवलीकडे जात असताना कोंबडवाडी हद्दीत वळणावर वैभवचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट डिंबे धरणाच्या डाव्या कालव्यात कोसळली। यावेळी प्रवीण कारमधून बाहेर आला, मात्र वैभव बाहेर आला नाही। प्रवीणने मदतीसाठी जवळच असलेल्या बंगल्याकडे धाव घेत घटनेची माहिती दिली। गणेश ज्ञानेश्वर बारवे त्यासोबतच काही तरुणांनी कालव्यातून कार बाहेर काढली। त्यासाठी सत्यवान पोपट बारवे यांनी आपला ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला, परंतु वैभव सापडला नाही। त्याचा परिसरात शोध घेतला, पण त्याचा शोध लागला नाही। कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने शोध कार्यात अडथळे येत होते। त्यामुळे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी दत्ता कोकणे यांनी कालव्यातील पाणी बंद केले। दरम्यान घोडेगाव पोलिसांना रवींद्र जगन्नाथ चासकर आणि पोलीस पाटील वैभव शेगर पाटील यांनी माहिती दिली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर कांबळे, नामदेव डेंगळे व माणिक मुळूक यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली। या घटनेबाबत प्रवीणने वैभव बेपत्ता झाल्याची फिर्याद घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे। वैभवचे मूळ गाव नारोडी तालुका आंबेगाव असून तो सध्या मुंबई येथे राहत होता। त्याचा दादर येथे कॅन्टीनचा व्यवसाय आहे। त्याचा रविवारी साखरपुडा झाला होता। सोमवारी विवाहाची तारीख देखील ठरवली जाणार होती, पण तत्पूर्वी ही घटना घडली आणि होत्याचं नव्हतं झालं। तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।